आज ते प्रधानमंत्री म्हणायचेच लोकसभेमध्ये की स्पेस टेक्नॉलॉजीने आम्ही रस्ते बनवलेले आहे. आज महाराष्ट्रामध्ये रस्तेच नाहीये. ते कुठले तिथं मग झाडं लावायचं, शेती करायची, तिथं नाव पण चालवायचं, त्याच्यावर गाडी पण चालायची. अशा पद्धतीचे स्पेस टेक्नॉलॉजी असेल तर हे आम्हाला माहित नाही. आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये खड्डे पडलेले आहेत, तर ग्रामीण भागामध्ये तर लोकांना जायला रस्ते नाहीयेत. हे आमच्यासाठी महत्वाचे प्रश्न आहेत. आणि म्हणून कोण कोणाला भेटला, राजकीय काय कोणाच्या पोळ्या शेकायच्या असतील तर तो त्यांचा इश्यू आहे. जनतेच्या प्रश्नाचं काय? महाराष्ट्र आज कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? नागपूर सारख्या शहरामध्ये सुद्धा लोक नावेनी चालतात. मग याच्यापेक्षा काय हाच विकास आहे का? ही सगळे प्रश्न आज आमच्या समोर आहे. आणि म्हणून कोण कोणाला भेटायला गेला त्याचा आमचं कुठलंही पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहे अशी चर्चा असताना आता पुन्हा फडणवीसांची आम्हाला दोन भाऊ भेटत असतील तर त्याचं काही विषय होऊ शकत नाही. त्याला विरोध करायचं कोणाला कारण काय? आणि म्हणून आम्हाला या सगळ्या प्रश्नाचं सुस्त आमच्याकडे नाही. लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आहे, अजून कारवाईचा बडगा जे त्यावर खरं तर मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की सरकारने ज्या पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि सरसकट असा जी आर काढला. आता सरसकट जी आर आपण काढला लाडक्या बहिणीला मदत करायला 1500 रुपये, तर मग तुमची जबाबदारी होती की मग त्यावेळेस त्रुट्या काय काय तुम्हाला जी आर काढायचा होता, कोण कोण राहिलं पाहिजे, कोणाला नाही राहिलं पाहिजे हे सांगायला पाहिजे होतं ना. आपणच सांगता की सरसकट. मग आता ज्या बहिणी काही पटवारी असतील, पुढे कर्मचारी असतील, अशा लोकांवर कारवाई आपण चालू केलेली आहे. तर खरं तर त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी सरकारवरच कारवाई झाली पाहिजे. सरकारने खोटं आमिष दाखवून राज्याच्या तिजोरीचा सर्रास फायदा घेऊन निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी प्रलोभन दिलं जनतेला, बहिणींना प्रलोभन दिलं आणि त्या भरोश्यावर मतदान घेतलं असं म्हटलं तर मग हे जे प्रलोभन देणं आणि राज्याची तिजोरी लुटणं आणि सरसकट मदत करण्याचं आवाहन करणं हे जे सरकारने केलं, म्हणून या सरकारवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे.